नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे आम्ही सारे मराठी ब्लॉग्समध्ये. तर आता चाललोय उपवनला, काहीतरी फेस्टिवल आहे तिकडे चाललोय. तर झालोय रेडी, संध्याकाळचे वाजले 8:30. तर आता मी आणि पुष्कळ चाललोय इकडनं. तर आता काही सिंधी लोकांचा फेस्टिवल आहे उपवनला, तर तुम्हाला दाखवतो. ते झोपलेलो, आत्ता उठलो 8:30 वाजता, फ्रेश झालो आणि मग तुम्हाला बोललो दाखवतो काय असेल ते. तर मित्रांनो आता गाडी पण घेतली आणि पुष्कळ आता पण आलाय, बघा मागा बसलाय तो आता. आणि आता चालले उपवनला, तर तुम्हाला जाऊन दाखवतो काय आहे ते. काय रे पण फेस्टिवल आहे, पण कसलं आहे काहीतरी सिंधी लोकांचा. मग ते तुम्हाला जाऊन दाखवतो. समज ना असेल का पण काय चांगलं. मला तर कळेल ना ते. आता फर्स्ट टाइमच चाललोय. हा कॉन्टेंट काय पाहिजे, हा जे दिसेल ते दिसेल. मग आता बघतो जाऊन काय आहे ते. मला यांनीच सांगितलं, मग काय फिक्स नव्हतं, मी झोपेत होतो. झोपून उठलो डायरेक्ट, आता चाललोय. कसं उठलं? डायरेक्ट उठलो डायरेक्ट. काय विषय, हे काही कपडे पण बघा कसे घातले. अरे काय दिसत पण नाही, अंधार एवढं. अरे काय नाही, रात्रीचं फोन पाहिजे होता, रात्री ब्लॉग बी शूट करायला मजा. अरे हा ना भाई, खरं हे आयफोन घेऊन काय फायदा नाही झाला पण. खरं. तर मग काय पोचलोय आता मित्र. प्रसाद, तुझं वय काय रे? माझं हा 17-18. मग तू चॅनल का सुरू केला? अरे ट्राय करायला बघत होतो तुला ओनली मराठी ब्लॉग साठी. नाही, पण तुला अशी इच्छा कधी झाली की चॅनल सुरू करा? का म्हणजे का? हे म्हणजे मला ना मोटिवेट ह्या मित्रांनीच केलेलं. कोणी? बकुळे, आधी हा करू. हा, ते बोलले की ट्राय करून बघूयात आपण. हा, आणि ट्राय तर करायला लागलोय. असे वाटतं ते तुम्हाला सांगा. म्हणजे तुला इंटरेस्ट होता आधीपासून? हो, ट्राय केलं पाहिजे आपण. कोणाचे ब्लॉग्स बघायचा तू? मी ना काय नाही, त्या चॅनलचं नाव विसरलं. तुझ्या भावाचं विसरला? गोष्ट कोकणातली. हा, गोष्ट कोकणातली ब्लॉग बघायचं तो. आणि सौरव जोशी वगैरे. सौरव जोशी, हा ते हा. मला गोष्ट कोकणातली ब्लॉग बघून जरा मला थोडे अजून आयडिया आले बोलण्यासाठी. तेच आता ट्रॅकिंग विकिंगला पण जाणार आहे आम्ही मित्र. अरे हो, ट्रॅकिंगला जाणार आम्ही. तो एक ब्लॉग येईल. हो, वातावरण चेंज झालं बघ जरा, थंड वाटायला लागलं. तर मित्रांनो, जर तुम्ही कधी उपवनला आला ना, तर जो घाट संपल्यानंतरचा तो जरा उतरा नाही ना, रूट खालची रूट. हा, खालचा रूट आहे ना, तिकडे बघा वातावरण लगेच चेंज होतं. गार वाटतं. इथे डोंगर वगैरे आहे, तलाव आहे, हे जंगल आहे, त्या सगळ्यामुळे पण येतो खूप. हो, वाघ वगैरे. त्याचा काय आवाज दिसत तर नाही. उपवन हाय ते बघ समोर काहीतरी आहे तिथे लाईट लावल्या तिथे. अरे मस्त केले. आता बघूनच समजेल काय कसं आहे. हे बघा इथं खूप स्पोर्ट्स काही पण तुम्ही जरा आवाज पण बघू शकता. जाऊया आपण, बंद करूया ब्लॉग असं वाटतंय मला. काय? हा चालेल. तर तिथे जाऊन ऑन करू. गेला आणि ट्रॅफिक लागली. अरे हा ना यार. आता ब्लॉग सुरू केला तर भाई ट्रॅफिक चालली आहे पुढे. तर काहीतरी हॅकिंग आहे भाई. हॅकिंग पण आहे. आणि बघा म्हणजे काहीतरी साऊंडचा आवाज येतोय मला. चल जाऊ आपण तिकडे. भारी केलं रे. सिंधीचं काहीतरी आहे वाटतं. सिंधी लोकांचा पण फेस्टिवल आहे. लाइटिंग बघा किती छान आहे. तर मित्रांनो आता पोचले, गाडी लावली इथे वरती. ते तुम्हाला दाखवतो. कॉपीराईट नाही पडायला पाहिजे. गाणी वाजतायत, कॉपीराईट नाही पडायला पाहिजे. किती छान केलं ते. सिनेमॅटिक घेतलेत ना? हो साहेब. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई? ये कहाँ फंस गया भाई मैं? आता जिथं आलो आतमध्ये, हे सगळं लहान पोरांचं का दिसतंय मला? सिंधी लोकांचे सगळं कार्यक्रम
आणि याचे वर्ड्स पण आहे. हे काय फिरतंय फिरतंय काहीतरी बघा. हे भारी वाटते. तिकडे काहीतरी कॉन्सर्ट लाईव्ह कॉन्सर्ट चालू आहे. मला काय समजतच नाही इकडे काय चालू आहे ते तुम्हाला दाखवतो काय आहे ते थोडं. आणि हे फिरतंय काहीतरी पण हेच लाइटिंगच हेच भारी आहे. पाणी खूप कमी पण झाले आता. पहिले खूप किती पाणी होतं. सांगा मला काय आहे ते. मला काहीच कळलं नाही काय. मला पण नाही समजलं. आणि काय करून काहीतरी ते असं एरिया सारखं वाटतंय. तिथे काहीतरी तलाव वगैरे बनवला आहे. इथे कॉलेज आहे. हे असले आपली हॉल आहे काहीतरी विषय. मध्ये कोण बसतं काय मध्ये मी बसतो. काय बोलतो जाऊ का बसू का? लोक येतील लोक मारतील आपल्याला हकलतील. जागा मस्त आहे तिथे काहीतरी विषय चालू आहे. तलाव मग छान आहे. आणि इथं पूर्ण जंगल आहे. हे ना दिसलं पूर्ण जंगल आहे. आणि इथे बघा खाली इथे बसा विसायला पण पूर्ण जागा आहे. अबा कंवर हे मुझे संत कंवर राम अचानक मारवाए कुछ समय में उन्हें जो मुखड़े अंदर कहाँ से उठाएगा प्यार में भी पहनो व्यापार में भी पहनो के बुझाया हजारन में पहनो रस्तों मिलो मुश्किल सा दिल सा मिली मंजिल जीते जीते बहुत हंसी उठे नदी महफिल नची टपी गुजरे छोटी मन जो ही सबल माँ चलम सबनी जो आवाज को बच्चे राम कपिंदा बरने हमेशा पंजो माँ बारले आया बला झूले लाल जावेला ओ लाल मुझी हो लाल मुझी हो दादी दादी सभी हा झूले झूले लाल झूले लाल झूले लाल 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 झूले झूले काय केलंस प्रसाद आता इथे येऊन? नाही मला काय समजत पण नाही यांची भाषा पण काय चालू आहे यांचं. पण तिथे कॉन्सर्टला एन्जॉयमेंट वाटली. ते चांगलं होतं जरा वाईब होती. डान्स बिन्स करायची इच्छा होत होती. पण जाऊ दे यांची भाषा पण कळत नाही. मराठी वाजलं पाहिजे होतं महिने दाखवलं असतं. मराठी कुठे भाई सिंधी प्रोग्राम आहे. मराठी कुठे? मराठी वाजलं असतं किती भारी वाटलं असतं. मराठी तर वाजलंच पाहिजे. काही मित्रांनो शेवटी होतंय तर महाराष्ट्रातच. हा ना भाई मराठी वाजलं पाहिजे. तर जाऊ दे तुम्हाला दाखवण्यासाठी आलेलो इथे. मला तर काहीच कळलं नाही. तुम्हाला कळलं तर सांगा कमेंटमध्ये. कोण सिंधू सबस्क्रायबर वाढला तर. अरे हा भाई ठीक आहे चल जाऊ आता पुढे. हे सगळं हे पण बघा. थांब 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 काहीतरी स्टोरी आहे मागे. काय बोलतो? सोहिनी मेहर काय? सोहिनी मेहर आहे ते. मेहर काय सोहिनी मेहर काहीतरी स्टोरी लिहिली आहे इथे. ते वाचा तुम्ही पॉज. आता वाचता येत नाही आपल्याला. आता एक आता ब्लॉग चालवून कसं वाचणार आपण? पॉज करून वाचा तुम्हाला वाचायचं असेल तर. वाचायचं असेल तर पॉज करून वाच. व्हेरी गुड ब्लॉगर. तू नंबर 1 ब्लॉगर आहेस. अरे एवढं खरं बोलायचं नव्हतं रे. हे पण वाचून घ्या. चल लावूया आता आपण. दाखवतो काय दाखवतो? सगळे आपल्याला बघतात बघ असे. हे काहीतरी ते इथे इथे showcase त्यांचं लावलेलं आहे. बनवलं आहे. कोणतरी आहेत ॲक्च्युली. त्यांच्या काहीतरी बॅक स्टोरी असेल आपल्याला माहीत नाही. हे बघ इथे सगळ्यांचे फोटो.
सगळ्यांची नावं लिहिली आहेत. आता याच्यात दिसत नाही आहे. साई राजेशलाल साहेबजी हे समोरचे साई चंद्रम साहेबजी. त्यांचं काय नाव? गर्दी बघ किती दाखव गर्दी. सेमच ते लोक चालले सगळे. झाले ऑलमोस्ट सगळं बंद झालं. आता 10 वाजले. पॅकअप आपण कधी करतो पॅकअप? झालं होतं आपलं शूट झाले ऑलमोस्ट. जाऊया. चला बाहेर जाऊन तुम्हाला भेटतो. इकडे रे इकडे. फालतूगिरी करून आलाय तिकडून. हसत होता तिकडे. काय भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? तिथे काय नाही. चल निघूया आता. फोन येतो. मित्रांनो आता उपवन फेस्टिवल ठिकाणी आले आम्ही दोघं निघाले. तर आता सीन काय माहिती का, आम्ही दीक्षाला विचारलं म्हणजे नितीन कंपनीचे तर किती होतील. बोलते 100 रुपये. 100 रुपये बोलतोय. काय बोलायचं आता. 100 रुपयामध्ये पिझ्झा खाऊ आम्ही. आणि भूक पण लागले खूप. तर चला तुम्हाला पुढचं दाखवत होतं काय होईल. तर काय तिथे झालं नाही ना. शॉर्ट देतो एकामेकाला. या इनोवाला आम्ही ते चाललो होतो. काय झालं नाही. तुम्हाला वाटलं होतं काहीतरी होईल आणि आम्हाला वाटलं काहीतरी होईल, पण काय झालंच नाही. जाऊ दे. चला आम्ही चालतोय सर. अजून रिक्षा पण भेटली नाही. काहीच नाही भेटत इथं. खूप घरी आणि लागली खूप भूक. तुला भूक लागली का रे? भूक लागली? तुला लागली? नाही. आला ते राहिलं. हे रिक्षा पण नाही भेटत. चला तर मित्रांनो आता जाऊन आलो आम्ही. जेवून पण आता बसलेलो. आता करतो ब्लॉग एंड. तर आजचा ब्लॉग आला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. तर भेटू नवीन नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. तर मित्रांनो जर एवढ्या दिवस मी मिनी ब्लॉग टाकत होतो म्हणून समजून घ्या मला, कारण की सारखं तोंडात मिनी ब्लॉगच येत आहे. मग चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. तर आजचा ब्लॉग आला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. तर बाय.